नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपला विदर्भ लाईव्ह या शो मध्ये मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो। विशेष म्हणजे छोटा पुढारी या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहेत प्राचार्य सतीश ताजवणे सर यांचं मनापूर्वक सहर्ष स्वागत करूया। आणि आता कसं आहे, वार्ड क्रमांक 1 मधून ते लढत आहेत आणि आता बघूया त्यांचं नेमकं काय अजेंडा आहे, काय नाही, जनतेला काय आवाहन करतायत। सर, प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। बर, काय नेमकं कसे चालू आहे प्रचाराची धावपळ? प्रचाराची धावपळ तर फार जोरात सुरू आहे। खरं तर राजकारण म्हणजे निवडणूक आली म्हणून किशोर भाऊ गारोळे किंवा आम्ही कामाला लागलेलो नाही आहे। तर सतत तब्बल मागच्या जवळपास 5 वर्षापासून किशोर भाऊ गारोळे हे लोकांच्या सेवेत असतात। त्यांची छोटी मोठी गोरगरिबांची कामं सतत करत असतात। त्यांना राजकीय वारसा आहे। त्यांचे वडील सुद्धा मागच्या वेळेस नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते, परंतु आज त्यांनी एवढ्या वर्षानुवर्षापासून त्यांच्या पर्यावरणाने केलेलं जे कार्य आहे त्याची पावती मात्र मतदार मोठ्या प्रमाणात देताना आम्हाला दिसत आहे। कारण ज्या प्रकारच्या रॅल्या आणि त्यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता किशोर भाऊ गारोळेचा हा रथ कोणीही रोखू शकणार नाही, अशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे। क्या बात म्हणजे एकंदरीत रथ कोणी रोखू शकणार नाही, बरोबर आहे। पण एकंदरीत मेकर म्हटलं तर खूप मोठं मेकर आहे। काय वाटतं बरं, मेकरची परिस्थिती आजही जैसे ते आहे का? साहेब, तुम्ही जर पाहिलं तर तब्बल मागील 35 वर्षापासून विशिष्ट लोकांच्या हातातच या मेकर मतदारसंघांची सत्ता राहिलेली आहे। बरोबर। परंतु आजही आपण पाहतो म्हणजे त्यावेळेस भारतभाऊ बोंद्रे हे इरिगेशन मिनिस्टर असताना मेहकर तालुक्याला जी 2 मोठी धरणं मिळालेली आहेत, परंतु तब्बल वर्षानुवर्षापासून मेहकरची ही धरणं असून सुद्धा आजही मेहकरचा मतदार हा तहानलेलाच आहे। तर हे या पुढाऱ्यांचं अपयश आहे असं मी मानतो। बरोबर, म्हणजे धरण वशाला कोरड घासाला बस तसाच प्रकार आहे यांचा। विकास म्हणजे फक्त रोड बांधायचे, नाल्या बांधायच्या, त्याही रोड आणि नाल्या त्यांनी ज्या बांधलेल्या आहेत त्या कशा आहेत, म्हणजे घरं एका साईडनं आहेत, आता घरं खड्ड्यात गेलेत, रोड वर आलेत। नाल्या बांधताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं वेडं वाकडं जसा रस्ता मिळेल तसं निकृष्ट दर्जाचं काम बस आणि निकृष्ट दर्जाचं काम करायचं, ठेकेदारांकडून पर्सेंटेज घ्यायचं आणि बस बिल काढून मोकळे व्हायचं, हाच एवढा यांचा विकास आहे। बरोबर आहे, पण अनेक जणांना इथं घरकुल मिळालं नाही, मंजूर झाले आहेत, पण घरकुल वाचून वंचित आहेत। मग काय वाटतंय बाबा, इथले राजकारण फक्त राजकारणच करतायत का इथले लोक? नाही साहेब, गोरगरिबांना आणि जे खऱ्या अर्थानं ज्यांना निकड आहे, गरज आहे, अशा लोकांना घरकुल मिळालेच, घरकुलच सोडा, कोणत्याही प्रकारचे लाभ मिळाले नाही। कारण यांनी आपली स्वतःची घरं भरण्यामध्ये एवढे मशगूल आहेत की यांचं खऱ्या अर्थानं गोरगरिबांकडे अजिबात लक्ष नाही। मेकर बघितलं तर सगळ्यात मोठा तालुका मानला जातो आणि मेकरचं विकास बघायला गेलं तर कचऱ्याचं साम्राज्य आहे, घाणीचं तर साम्राज्य आहे, पण दुसरीकडे MIDC सुद्धा नाही। साहेब, आपण पाहतोय की आज 35 वर्षानंतर आमदार सिद्धार्थजी खरात साहेबांसारखं अतिशय कुशल आणि अभ्यासू नेतृत्व या मतदारसंघांना मिळालं। मला एक सांगा की आता या 20 करेक्ट आजच्या दिवशी 1 वर्ष साहेबांना आमदार होऊन झाले आणि या एकाच वर्षात साहेबांनी लोणारची MIDC मोकळी केली, मेहकरची MIDC मोकळी केली। साहेब आमदार होण्यापूर्वी त्यांनी सुशिक्षित बेरोजगारांचा एक पहिला मेळावा घेतला, ज्यामध्ये तब्बल 650 बेरोजगारांना त्यांनी नोकरी दिली। आणि आता त्यांचा जो वाढदिवस झाला 1-1.5 महिन्यापूर्वी, तर तब्बल 1165 बेरोजगारांना त्यांनी नोकरी दिली। म्हणजे 1165 आणि 650, तर या लोकांना त्यांची बेरोजगारीच केली नाही, तर एवढ्या लोकांचे संसार आज साहेबांनी खऱ्या अर्थाने वाचवले। जर आमदार सिद्धार्थजी खरात साहेब हे एका वर्षात जर कधी करू शकत असतील, तर मग आता यांना प्रश्न आहे या जुन्या पुढाऱ्यांना की 35 वर्षात तुम्ही असा का एखादा कार्यक्रम राबवू शकले नाही? आज आपण लोणार MIDCचं जर पाहिलं तर लोणार MIDC मध्ये एक युनिट सुद्धा सुरू झालेलं आहे आणि मेकर MIDCचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि म्हणून संपूर्ण मेकर मतदारसंघाच्या जनतेला आज कळून चुकलंय की खरंच नेता कसा असला पाहिजे, आमदार कसे असले पाहिजेत। आज आपण पाहतो की या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, शेतकरी अक्षरशः रडत आहेत। 3200 कोटी मंजूर केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी। तुम्ही हे तर महाराष्ट्राचा 3200 कोटीचा आकडा सांगता, परंतु आमचे जे काही माजी आमदार आहेत किंवा अगोदरचे जे नेते आहेत त्यांचे आम्ही कोट्यावधीचे मेकर शहरासाठी किंवा मतदारसंघासाठीचे आकडे पाहतो ना, आकडे बघूनच आकडे यायचे, आम्ही थक्क होऊन जातो की बाबा एवढे कोट्यावधी रुपये जर मतदारसंघाला आले तर ते गेलेत कुठं? यांचे रस्ते कुठे आहेत, यांच्या नाल्या कुठे आहेत, यांचा केर आजही मेकर हे घाणीचं साम्राज्य काय आहे? आजही मेकरला 20-20 दिवसानंतर एका महिन्यातून पाणी का मिळतं? मग तुमचे हे 100-100, 200-200 कोटीचे आकडे आहेत, तर निदान काय कामं केली त्यांचा हिशोब तर जनतेला द्या।
बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु साहेब आता त्याचा हिशोब देऊ शकत नाही, कारण त्यांचे बंगले, त्यांच्या गाड्या, त्यांच्या बँका, म्हणजे त्यांची बँका, त्यांचे बंगल्याचे हो, हो, हिशोब हो. सांगतात की साहेबांचे काय. यांनी यांची प्रचंड प्रगती केलेली आहे. म्हणजे साहेबाच्या घरी चहा प्यायला गेलं तर त्या टिपायावरूनच कळतंय की साहेबाचं बजेट काय असं. असं थोडक्यात आहे की नक्की नाही? नक्की नक्की सांगायची गरज नाही, सगळे बॉडी लँग्वेज त्यांचं घरदार सांगते. पण जाऊ द्या पण साहेब, आता बघा, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट, आता इकडे कसं समीकरण चालतंय, काँग्रेस पण कुठेतरी महायुतीत अनेक नेते गेलेत, महाविकास आघाडीत नेते नाहीत, मग कसं काय समीकरण? नाही साहेब, आता आपण आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रदेशाध्यक्ष म्हणत होते की मी महाराष्ट्राचा काँग्रेसचा मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे, मला बुलढाणा काँग्रेससाठी पाहिजेत. आमचे आमदार साहेब मिटिंगला होते, ते म्हणले दिलं. राहुल बोंद्रे साहेब म्हणत बुवा मी जिल्हाध्यक्ष आहे, चिखली हे माझं आहे, मला चिखली काँग्रेस पाहिजे, दिलं. आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब म्हणत सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा हा माझा बाले किल्ला आहे, तिथं माझे, त्यांना दोन्ही नगराध्यक्ष दिलेत. राजेशजी इकडे म्हणत घाटाखाली मी एकमेव काँग्रेसचा नेता आहे, मला इथं काँग्रेस पाहिजे, त्यांना मलकापूर दिलंय. मग अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे सिद्धार्थजी खरासाहेब एकटे आमदार निवडून आलेले असताना त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 जागा पण नको का? एवढं करून सुद्धा लोणारची जागा सुद्धा ते द्यायला तयार होते, आणि त्यांचा हट्ट फक्त मेहकरच्या नगराध्यक्षासाठी होता. त्याचं कारण असं होतं की ते आमदार साहेबांचा हट्ट नव्हता, तर मेहकरच्या जनतेचा हट्ट होता की आम्हाला किशोरजी गारोळे साहेबांच्या माध्यमातून इथं मेहकरमध्ये नगराध्यक्ष मिळाला पाहिजेत, म्हणून आमदार साहेबांचा तो हट्ट होता. परंतु हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने, राष्ट्रवादी यांनी मान्य केला नाही. तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी करायची नाही असा आमदार साहेबांचा आम्हाला आदेश आहे. मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून जनता आपल्याला जोखवली, विकासावर लढा हाच त्यांचा एक अजेंडा. बरोबर आहे, टीका टिप्पणी करून पुढे जाता येत नाही. बरं, काय वाटतं बरं, लाडक्या बहिणी लाडक्या दाजीला साथ देतील का साहेब? आता या निवडणुकीत नाही, त्या बाबतीत आपण बोलू शकत नाही खऱ्या पण खरंच वाटतं का लाडक्या बहिणीमुळे? साहेब, लाडक्या बहिणी वगैरे काही नाही, तुम्ही पहा ना, आता महिलांना एसटी मध्ये काहीतरी ती फुकट योजना होती, ती बंद केलेली आहे. आणि लाडक्या बहिणीचा प्रश्नच नाही. आता ते लाडक्या बहिणींवर कारवाया करायला निघालेला आहे सध्या शासन, की आम्ही लाडक्या बहिणींवर कडक कारवाई. काहीच नाही साहेब, हा जो मतचोरीचा जो प्रकार आहे, त्या मतचोरीच्या प्रकारामुळे यांना फक्त बेमानीने निवडून येणे एवढंच माहित आहे. यांना कोणत्याही प्रकारची लाडक्या बहिणीची साथ नाही आणि दाजींची पण साथ नाही. नक्कीच नक्कीच. पण काय वाटतं बरं, आता तुमचं काय अजेंडा आहे, तुम्ही काय सांगताय जनतेला? साहेब, मी 2007 ते 2012 या काळात मेहकर पंचायत समितीचा सदस्य होतो. तसेच 2012 ते आपलं 2009 ते 2012 मी 2.5 वर्ष उपसभापती होतो. माझ्याकडे सभापतीचा पण चार्ज होता. त्या काळात एक अतिशय दुर्गम गाव असलेलं आमच्या तालुक्यातलं, तिथे अजिबात 20 वर्ष इलेक्शन झालं नाही, परंतु त्या गावासाठी 20 वर्ष पण त्या गावामध्ये 100% गाव हागंदरी मुक्त करून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार मिळवणारी आमची पंचायत समिती होती. आणि आज इलेक्शन न होताही इलेक्शन होऊन व्हायनात. आणि इथे आज अशी परिस्थिती आहे की या शासनाने 1 जुलै 2025च्या यादीनुसार मतदान घेत आहेत. खरं तर मी ग्रामीण भागामध्ये असणारा सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु माझं नाव यावेळेस 1 जुलैच्या यादीनुसार मेहकरात असल्यामुळं आमदार साहेबांच्या आदेशानं मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभा आहे. मी जर कधी तालुका उपसभापती म्हणून सांभाळू शकतो, तर एक वार्ड मला सांभाळणं, एक प्रभाग मला सांभाळणं काही फार मोठा विषय नाही. आणि मला या माध्यमातून माझ्या येणाऱ्या 5 वर्षात सामान्य जनतेला दाखवून द्यायचंय की नगरसेवक कसा असला पाहिजे. बरोबर. नगरसेवकाच्या माध्यमातून खरंच त्या वार्डामध्ये, त्या प्रभागामध्ये असणाऱ्या लोकांच्या काय नाही हो साहेब, लोकांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत, बेसिक समस्या आहेत लोकांना. आणि आपण मान्य करतो, आपण 100% लोकांची कामं करू शकत नाही, पण निदान 100% लोकांचं आपण समाधान करू शकतो. आणि जी काही लोकांची निकड आहे, म्हणजे पाणी त्यांना असलं पाहिजे, त्यांना व्यवस्थित रस्ते असले पाहिजे, पावसाळ्यामध्ये त्यांना जाण्यासाठी घरापर्यंत त्यांच्या गाड्या गेल्या पाहिजेत, कचरा गाड्या रेग्युलर असले पाहिजेत. परंतु आपण पाहतो की मागील काळामध्ये हे जे काही मिंदे सरकार आलं होतं, तर त्या काळामध्ये आपण पाहतो कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था घ्या, प्रशासक होते, आणि या प्रशासकामुळं या अधिकारी वर्गावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्यामुळं अतिशय बट्ट्या बोळ सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाचल्याचं आपल्याला दिसतं. परंतु आता सगळे अधिकारी आणि यांचे जे निवडून आलेले आमदार होते, या सगळ्यांनी साटलोट करून पूर्ण मलाई खाल्लेली आहे, आणि सर्वसामान्य जनता मात्र आजही उपाशीच आहे. बरोबर आहे, नक्कीच. आज खऱ्या अर्थाने साहेबांनी जे मत मांडलेलं आहे, ते मत आता जनतेला येणाऱ्या काळात पटते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला लाडका, आपला विदर्भ लाईव्ह न्यूज चॅनल, खास घडामोडी आणि जनतेच्या हक्काचं न्यूज चॅनल पाहण्यासाठी आजच
आपल्या युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. नक्की. धन्यवाद.